मुंबईत मुसळधार पाऊस झालेला आहे। दरम्यान अजूनही मुंबईत संततधार सुरूच आहे। मुंबईत झालेल्या पावसामुळे नागरिकांना चांगलाच फटका बसलाय। प्रशासनाच्या कामांची पहिल्याच पावसात पोलखोल झाली आहे। पाहूयात या संदर्भातला आमचा हा रिपोर्ट। पहिल्याच पावसात मुंबईची तुंबई झाली। पाऊस आणि मुंबईची तुंबई हे जणू समीकरणच बनलं आहे। कारण पाऊस आला की मुंबईत ठिकठिकाणी पाणी भरतं। त्यामुळे रस्त्यावर काय आणि घरात काय पाणीच पाणी पाहायला मिळतंय। पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या कामाची देखील पोलखोल झालीय। नागरिक देखील चांगलेच हैराण झाल्याचं पाहायला मिळाले। मुंबईची लाईफलाईन असलेल्या लोकलच्या रुळांवर पाणी, त्यामुळे लोकल सेवा खोळंबली। तर दुसरीकडे रस्त्यावर देखील पाणीच पाणी, त्यामुळे नागरिकांमध्ये चांगला संताप पाहायला मिळाला। मुंबईत झालेल्या मुसळधार पावसामुळे परेल इथल्या केईएम रुग्णालयात पाणी शिरलं होतं। रुग्णालयात पाणी शिरल्यानं इथल्या रुग्णांना याचा मोठा फटका बसला। पहिल्याच पावसामुळे मंत्रालयाचा परिसर देखील जलमय झाला। मंत्रालय परिसरातील सखल भागात चांगलंच पाणी साचल्याचं पाहायला मिळालं। त्यामुळे मंत्रालयातील कर्मचाऱ्यांना याचा चांगलाच मोठा फटका बसल्याचं पाहायला मिळालं। मुंबईतल्या कोसळधारेमुळे मध्य रेल्वेला देखील मोठा फटका बसला। कारण मध्य रेल्वेवरील सर्वच लोकल उशिरानं धावल्या। तर मस्जिद बंदर रेल्वे स्टेशन पाण्याखाली गेल्याचं पाहायला मिळालं। पहिल्याच पावसात मुंबई महापालिका सबशेल फोल ठरली आहे। शेकडो कोटी खर्चून किंग सर्कल इथं बांधलेली मिनी पंपिंग स्टेशन पूर्ण क्षमतेनं सुरूच नाहीत। 6 उपसा पंपांपैकी केवळ 2च पंप सुरू आहेत आणि त्यामुळे किंग सर्कल इथल्या पाण्याचा निचरा होत नाही। हिंदमाता परिसरात देखील मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याचं पाहायला मिळालं। जोरदार पावसामुळे रस्ते पाण्याखाली गेले होते। त्यामुळे नागरिकांना या पाण्यातून रस्ता काढावा लागत होता। त्यामुळे यावेळी स्थानिकांनी प्रशासनाच्या ढिसाळ कारभारावर संताप व्यक्त केला। स्थानिक रहिवासी आहे, कितीही दावे केले बीएमसीने की पाणी तुंबणार नाही, आम्ही पाणी सगळं काढू, तरी होणार नाही। इथे होणार नाही। वरतून जो पाऊस पडतो ह्याच्यावर यांचा कंट्रोल नाही, कारण यांना पैसे खायचे बीएमसी वाल्यांना। सांगा मला टेलिव्हिजनवर डायरेक्ट नाव सांगितलं, काही होणार नाही। पंप लावले जात आहेत त्या ठिकाणी। आता काय ते एवढे मोठमोठे दावे करत आम्ही पंप लावतो, हे होतं, कुठे गेलं पाणी? पाणी आहेच ना सगळं। मग काय झालं ते दावे? नुसती टेंडर काढायची आणि त्या नावाखाली पैसे कमवायचे, बाकी काही नाही। चालू आहे। आता काय हे बघा, आम्ही आता चालू आहे, निघालो आता कामावरती। सकाळपासून निघालो। जोरदार पावसाचा म्हणजे सकाळी मला वाटतं 7:30 वाजल्यापासून पाऊस कंटिन्यू चालू आहे। अजून जवळजवळ 2 तास झाले। मुंबई झालेली आहे। मुंबई आता बघा, हा हिंदमाताचा जो परिसर आहे बघा कसा पूर्ण तुडुंब भरलेला आहे। आता हा परिसर तुम्ही बघता किती पाणी आहे बघा। आता कुठे जर समजा होल वगैरे आहे, कुठे काय कसं कळणार? नवी मुंबईत मुसळधार पावसामुळे बेलापूरच्या टाटा नगरमध्ये एका घरात पाणी शिरलं। या पाण्यामुळे घरातील साहित्याचं मोठं नुकसान झालं। टाटा नगर परिसरात गुडघाभर पाणी साचल्यानं अनेकांच्या घरात पाणी शिरलं। मुंबईत पाऊस आला आणि मुंबईची तुंबई झाली नाही असं कधीच पाहायला मिळालं नाही। मुंबईत पाणी भरणार नाही असे दावे प्रशासनाकडून दरवर्षी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर केले जातात। मात्र या दाव्यांची नेहमीप्रमाणे पोलखोल होते आणि प्रशासन तोंडघशी पडतं। यावेळी तर मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातील पावसानंच प्रशासनाच्या कारभाराचं पितळ उघडं पाडलं। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।